आज रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, भैरी देवस्थानाचे मुन्ना सुर्वे, प्रमोद रेडीज आदींच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पालकमंत्री नामदार सामंत यावेळी बोलताना म्हणाले, मंदिराचे सुशोभीकरणाचे श्रेय मतदारसंघातील जनतेचे आहे। विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो, पुढच्या एकादशीपर्यंत काम पूर्ण करेन। तुम्ही सांगाल तो निधी द्यायला तयार आहे। पर्यटन स्थळे विकसित झाली तर पर्यटक येतील, त्याचा स्थानिकांना फायदा होईल। देशात पहिले स्मारक अरबी समुद्र किनाऱ्यावर रत्नागिरीत झाले। कोणी किती खड्ड्यात घालायचा प्रयत्न केला तरी मामा आणि परमेश्वर माझ्या सोबत आहेत। उपऱ्यांच्या सल्ल्याची मला आवश्यकता नाही, असे नामदार सामंत यावेळेस म्हणाले। पण आजचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक असा दिवस आहे। आज मामा तुम्ही माझा सत्कार केला, मी तो सत्कार स्वीकारला, पण तो रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने स्वीकारला। कारण रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेने सलग 5व्यांदा जर मला निवडून दिलं नसतं, मी पुन्हा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो, तर या मंदिराला 3 कोटी रुपये मला देता आले नसते। आणि म्हणून या मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं सगळं श्रेय रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातल्या मतदारांना जातं, हे देखील मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे। ज्या दिवशी मी एका आर्ट गॅलरीच्या निमित्ताने इथं आलो होतो आणि अशोक मामांनी मला सांगितलं की हा परिसर सुशोभीकरण करणं गरजेचं आहे। मी सांगितलं की ठीक आहे, आम्ही रस्त्यावर चर्चा करतो, रस्त्याला निधी उपलब्ध करून देतो, नळपाणी योजनांना निधी उपलब्ध करून देतो। पण ज्या रत्नागिरीची ओळख 300-400 वर्षापूर्वीच्या मंदिरांपासून आहे, त्या मंदिरांना जर आपण निधी उपलब्ध करून देऊ शकलो तर माझ्या एवढा भाग्यवान लोकप्रतिनिधी कोणी नसेल, याच भावनेतनं या 3 कोटी रुपयाला मी मंजुरी दिली। बरं, 3 कोटी रुपयाला नुसती मंजुरी दिली नाही, त्याची निविदा देखील झाली, काम देखील सुरू होईल। आणि मी विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो की पुढच्या एकादशीपर्यंत हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि आमचे ठेकेदार घेतील। हा कार्यक्रम मला असं वाटतं की रत्नागिरीकरांपुरता मर्यादित नाही, तर हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे। कारण विठ्ठलाची सेवा करणारे महाराष्ट्रातले जे वारकरी आहेत सत्य आहे, त्याच्यामुळे कोणी किती मला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला, मामा बरोबर ना, तर तुम्ही देखील माझ्या बरोबर आहे आणि परमेश्वर देखील माझ्या बरोबर आहे। आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचलेला हा कार्यक्रम आहे। खरं तर विठ्ठलासाठी आपण पंढरपूरला जातो, विठ्ठलाचं दर्शन घेतो। आपल्या सगळ्यांच्या संकल्पनेतनं आपण महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती विठ्ठलाची रत्नागिरीमध्ये निर्माण केली। मामा तुम्ही मागणी केलीत की त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं एक छत्र त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर असावं। मी आपल्याला शब्द देतो की 2-4 दिवसामध्ये त्याचं एस्टिमेट बनवलं जाईल आणि ते देखील विठ्ठलाच्या वरचं छत्र नियोजन मंडळातनं किंवा नगरपालिकेच्या फंडातनं आपण नक्की निर्माण करू। परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो नानासाहेब एवढ्यासाठीच की आज या रत्नागिरीची अस्मिता म्हणून आपण भैरीदेव मंदिराकडे बघितलं जातं, आज रत्नागिरीची अस्मिता म्हणून विठ्ठल मंदिराकडे बघितलं जातं, रत्नागिरीची अस्मिता म्हणून विश्वेश्वर मंदिराकडे बघितलं जातं। पण या तिन्ही मंदिराच्या सुशोभीकरणासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निधी देता आला, हाच खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर असलेला आशीर्वाद आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे। आज विश्वेश्वर मंदिराच्या इथं देखील काम सुरू आहे, पुन्हा शेठ तुमच्या साक्षीनं भैरी मंदिराच्या इथं देखील काम सुरू आहे। आणि एवढा निधी दिला म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही, याच्यामध्ये अजून जर काय करायचं असेल, अजून चांगल्या पद्धतीनं अजून दिमागदार काय करायचं असेल तर असं समजा की नियोजन मंडळाच्या तिजोरीची चावी ही तुमच्याकडे आहे, तुम्ही सांगाल तो निधी या संपूर्ण परिसराला द्यायला पालकमंत्री म्हणून मी तयार आहे। परंतु झालेली ही जी विकासाची कामं आहेत त्या विकासाच्या कामाकडे देखील आपण डोळस पद्धतीने बघितली पाहिजे। मगाशी कोणीतरी या ठिकाणी उल्लेख केला की आपण शिवसृष्टी उभारली। शिवसृष्टीच्या बाबतीतलं महत्त्व किती रत्नागिरीकरांना माहिती आहे मला अजिबात माहीत नाही, परंतु शिवसृष्टी झाल्यापासून आतापर्यंत 1,20,000 पर्यटकांनी शिवसृष्टी बघितली, याचा अर्थ रत्नागिरीकडे येणाऱ्या लोकांचा, पर्यटकांचा ओढा देखील वाढलेला आहे। आणि या शिवसृष्टीचं महत्त्व काय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, काही कालावधीपूर्वी अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जाईल अशा पद्धतीनं शासनानं घोषणा केली होती। व त्याच्यामध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांनी प्रामाणिकपणाने ते उभं करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सगळा विषय सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये सरकारला यश मिळालं नाही। पण देशातलं
अरबी समुद्राच्या बाजूचं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर कुठं असेल तर ते तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये आहे, हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो. आणि हा देखील एक पर्यटनात्मक विकास आहे. मामा, छावा चित्रपट आता 6 महिन्यापूर्वी आला असेल, पण 1.5 वर्षापूर्वी या देशातला सगळ्यात संभाजी महाराजांचा उंच पुतळा जर कुठं झाला असेल तर तो देखील तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये झाला. शेवटी पर्यटन स्थळ विकसित झाली पाहिजेत, पर्यटकांचा ओढा रत्नागिरीकडे आला पाहिजे, तरच व्यापारी वर्गाला ताकद मिळू शकते, आपला छोटा छोटा व्यापारी जगू शकतो. ही भावना डोळ्यासमोर ठेवून या पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं गेले 3-3.5 वर्ष घेतलेला आहे. जसं चांगलं काम केलेल्याचं श्रेय मी माझ्या मतदारांना देतो, तसं वाईट कामाचं श्रेय मी मतदारांना देणार नाही. त्याची जबाबदारी मी स्वीकारणारा कार्यकर्ता आहे, तेवढं माझ्यामध्ये धाडस आहे. आणि ती अडचण म्हणजे आपल्या रस्त्याची अडचण. पण ते देखील मी सांगितलं की 14 मेला आपल्याकडे पाऊस सुरू झालेला आहे, काल देखील आपल्याकडे पाऊस सुरू होता. पण मामा, विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो की पुढच्या 2 महिन्यामध्ये या रत्नागिरी शहरामध्ये एकही खड्डा शिल्लक ठेवणार नाही, हा देखील माझा आपल्याला दिलेला शब्द आहे. आणि जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न, प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की परमेश्वराच्या मनामध्ये आहे की त्याला अपेक्षित असलेलं काम हे माझ्याकडनं करून घ्यावं. म्हणूनच विठ्ठल मंदिराचा सुशोभीकरणाचा, भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय. हे देखील एक ऐतिहासिक काम आहे. आणि खरं तर लोकप्रतिनिधीच्या जीवनामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात. काही लोकांच्या जीवनामध्ये आले नाहीत, ते माझ्या जीवनामध्ये आले. त्याच्यामध्ये भैरीबुवाचा मंदिराचा विषय असेल, आपल्या या मंदिराचा विषय असेल, विश्वेश्वर मंदिराचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचं भाग्य तुमच्यामुळं मला मिळालंय. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि उरलेली देखील रत्नागिरीकरांची कामं ही प्रामुख्यानं पूर्ण केली जातील, हा देखील शब्द देतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपल्या या परिसरातल्या राजूकीर इथं समोर बसलेले आहेत, त्या जाळीमुळे मला स्पष्ट दिसत नाही, पण ते माझ्यासोबतच आहेत, चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी आणि या संपूर्ण जिल्ह्यातल्या भंडारी समाजाने एक माझ्याकडे मागणी केली होती. आणि ती मागणी होती, दानशूर भागोजी शेठ किरांचा पुतळा आणि स्मारक हे रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे. पावसामुळं फक्त या स्मारकाचं उद्घाटन राहिलेलं आहे. पाऊस संपल्यानंतर मुन्ना शेठ तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत देशातलं पहिलं भागोजी शेठ किरांचं सगळ्यात मोठं स्मारक जर कुठं असणार आहे तर ते रत्नागिरीमध्ये असणार आहे. एवढी चांगली विधायक कामं हे तुमच्या आशीर्वादानं माझ्याकडनं पार पडत आहेत. राजूकीर बरोबर आहे ना? त्याच्यामुळं मला कोणाच्याही, तुमच्या सल्ल्याची नक्कीच आवश्यकता आहे, पण उपऱ्याच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. म्हणजे मामा, तुम्हाला कळलं असेल, तुम्ही मला हक्कानं सांगा, मुन्ना शेठ तुम्ही मला सांगा, नाना तुम्ही मला सांगा, तुम्ही 4 उठाबशा काढायला सांगा, तुम्ही धावायला 100 मीटर सांगा, काय पळायला सांगा, सगळं करेल. पण मला उपऱ्याच्या सल्ल्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला आवश्यकता नाही. आणि म्हणून मी सांगितलं, ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्याचा तुम्ही सत्कार केलेला आहे. त्यांनी जर मला निवडून दिलं नसतं 5-5 वेळा, परत का सांगावं लागतं, काही लोकांना जाणीव करून द्यावी लागते, 5-5 वेळा जर रत्नागिरीकरांनी मला निवडून दिलं नसतं तर या भाग्यशाली कार्यक्रमाचा साक्षीदार मी होऊ शकलो नसतो. आणि म्हणून जे सगळं श्रेय आहे हे विरोधकांपेक्षा आपल्या मतदारांचा आहे, रत्नागिरीकरांचा आहे. आणि म्हणून या रत्नागिरीकरांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आपण एक संघपणानं या रत्नागिरीच्या विकासाची जी संकल्पना आखलेली आहे ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणानं काम करू. आणि ते प्रामाणिकपणानं काम करू हा मामा शब्द मी तुम्हाला विठ्ठल मंदिरात देतो. आणि अशा पद्धतीनंच कुठच्याही कामाला राजकीय स्पर्श लागणार नाही ही दक्षता आमच्याकडनं घेतली जाईल. म्हणून तुमच्या श्रेयाला मी सलाम करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून हा माझ्याकडे आग्रह धरला की या कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे, या कामाला 3 कोटी रुपये दिले गेले पाहिजेत आणि ते माझ्याकडनं दिले गेले. हे माझं जसं भाग्य आहे तसं तुमचं देखील सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याची संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींचं मी मनापासून आभार मानतो. आणि भविष्यात या रत्नागिरी शहरासाठी तुम्ही जे काही चांगलं सांगाल ते करण्याची जबाबदारी आज विठ्ठलाच्या साक्षीनं स्वीकारतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.